राजीनामा घाईघाईत निर्णय घेतला का तिने? नाही अहो, खरं तर मीच तिला सांगितलं होतं राजीनामा द्यायला, पण का? आता खरं तर ती शाळा सोडेल याची मला काही गॅरंटीज नाही वाटत. अहो, मुलं रडली की लगेच पाघळते ती. मी आता असं नाही चालणार. तिने पुन्हा तिचा निर्णय बदलला तर बाबा फार चिडतील हो. बाबांनी तिच्यासाठी दुसऱ्या एका शाळेत शब्द टाकलाय, पण तिथे ना जागा भूगोलाच्या टीचरची आहे. आणि अक्षरा म्हणते की तिचा विषय हा भाषा आहे. अहो, पण तिला भाषा विषयच आवडतो. अहो, नोकरीत कसली आली आवड निवड? पगार तर मिळतोच ना शिकवण्याचा. मग विषय भाषा असो किंवा भूगोल, काय फरक पडतोय त्याने? आपलं काम आहे शिकवणं, तेवढंच करायचं ना. बाकीच्या फंदात कशाला पडायचं? मी प्लीज हे असंच सांगा तिला, प्लीज. आता ना दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण अक्षराने ही नोकरी सोडायलाच पाहिजे. बरं, येतो मी. म्हणून नाचा नाचा, तसं मी 16 आहे आज शाळेत. मिताली, तू इथं शाळेत? बापारी सोडलं तुला? ते मी नंतर बोलतो तुझ्याशी. आणि अधिपती, तुम्ही इथं काय करताय? फुलपगाराने भेटायला आलतो. हे आपल्या घरात होते. तेच म्हणताना इथंच वाट बघत थांबलो. तुम्ही मालक खायचा, त्यांना भेटाय बोलवायचं, जायचं नाही. आणि काय झालं, मी शेतावर चाललोच होतो, पण जाता जाता आलो, असं झालं. बरं झालं तुम्ही इथे आहेत ते. ए पुरानो, अरे तुम्ही काय करता इकडे? चला चला, आपापल्या वर्गात चला. चला. काय योगा योगा बघा फुलपगारे. हा, पोरं गेली, मास्तरीन जाणार. काय मास्तरीन बाई, कधी जाणार? हा, नाही तुमचं काय तो करायचंय ना फुलपगारे. काय करायचंय बाईचा? सेंड ऑफ. सेंट ऑफ करायचंय ना व. खाना नारळ ओटी बरीन तुझी. हा, बोलवा सगळ्या मास्तर असते. आज काम मधल्या सगळ्या लोकांना बोलवा, होऊन जाऊ दे समारंभ. काय फुलपगारे आणि मास्तरीन बाई, तू काही लोड घेऊ नको. हा, पूर्ण महिना काम करायची काही गरज नाही. तुला पूर्ण महिन्याचा पगार दिला जाईल. हा, आणि आजच तुझी बाकायदा पाठवणी केली जाईल, खाना नारानं ओटी भरून. जा फुलपगारे, हिचा काय तो पगार द्या चाटणं. काय तो इशय आज संपून टाकू. आम्ही तयारीने चालू. हा, काय रे सामान आणलंय ना? हा, हे बघा, कोल्हापुरी स्पेशल खवा बर्फी आणि खाना नारळानी ओटी भरवायची आणि रीतसर तुझा निरोप समारंभ करू. म्हणजे काय, आमची जबाबदारी संपली. चला फुलपगारे, सेंट ऑफची तयारी करा. अधिपती, चला. तुम्ही ना घाई केली राजीनामा द्यायची. पण आता मी कॅन्सल केलाय ना. कॅन्सल केलाय राजीनामा. अधिपती, हा, चला चला. अक्षरा, अगं तू मला का नाही सांगितलंस? मी मॅडमना बोलून बसलो आणि त्यांनी मनावर घेतलंय. आता 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 काय माहित.
मी काय म्हणतो हे आता करणं गरजेचं आहे का लगेच? काय पाठवणी हा? अहो शाळेची लाडकी मास्तरी नाही, तिला आयर दिलाच पाहिजे, वटी भरून तिला विदा केलीच पाहिजे. त्या बघा पाठवणी तर होणारच, आणि ती बी एकदम पद्धतशीर. काय चालते चालते तसं करून टाका मग. हा, काय? अरे बापरे, कारखान्यातनं फोन नेमका. या झालं की या तिकडं. हा तुम्ही वा पुढे, मी आलोच. या. हा. शाळेची मालकीन म्हणून तिचा राजीनामा आम्ही मंजूर करतो. टाळ्या. तर आज आम्ही तुला शाळेच्या जबाबदारीतून मुक्त करतो. लवकर लग्न कर, संसार कर, आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. आज तू शाळा सोडून चालल्यास तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुझी खना नारानी ओटी भरू आणि तुझी पाठवणी करू. काय थांबा मॅडम. हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे शाळेचा कारभार चालणार नाही मास्तर. तुम्हाला वाटलं तेव्हा राजीनामा दिला, वाटलं तेव्हा माघारी घेतला. काय धर्मशाळा आहे काय? जरा गांभीर्य असू द्या आणि तसं वागा जरा. तुमच्यामुळे शाळेचं नुकसान झालेलं मी खपवून घेणार नाही. शाळेत राहायचं तर नीट राहायचं, कळलं काय? हो. हा होय म्हणजे कळतंय. आणि तसं मला लेखी लिहून द्या की इथनं पुढे राजीनामा देणार नाही म्हणून. समजलं ना? टर्म मध्ये लिहून द्यायचं मला. लय झालं आता यांचं. हो आई साहेब, या लोकांना ना आपण धाकात ठेवलं पाहिजे. अजिबात यांना धाक राहिलेला नाही. आता तुम्ही आहे म्हणून मी गप बसतोय. हो फुलपगारे सर, तुम्ही आता यांच्याकडनं लिहून घ्या की इथून पुढे या असलं काही करणार नाहीत. समजलं ना? आणि परत ह्यांनी जर असं काही केलं तर त्यासाठी आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार, एवढं लक्षात घ्या. मंजूर? मंजूर आहे. मास्तरीन भाई तुम्हाला मंजूर आहे ना? हा बोला मंजूर. मंजूर आहे. मंजूर आहे तर. आणि याच्या पुढे जर ह्यांच्याकडनं असं काही झालं ना तर आपण कारवाई करूया, डायरेक्ट नारळच देऊन टाकूया. हा आता यावेळी जाऊ दे. मॅडम पोरांच्या परीक्षा आल्यात ना तोंडावर. मग सांगितलं की आई साहेबांनी अभ्यास करायला सांगा पोरांना. मग परीक्षा आहेत तर सारखं परीक्षा काय करताय? हा आपण काय काय करायचं ह्यासनी कळायला पाहिजे ना. ते येऊ का? नाही म्हणलं तर जाणार आहेस वय? तुम्ही नाही म्हणणार आहात का? आमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तू आम्हासनी प्रश्न विचारतेस? प्रश्न नाही मॅडम, मी फक्त निर्णय विचारला. तू आल्याशिवाय कसं सांगणार? आत येऊ का विचारलं होतं मी मॅडम. नको. असं म्हणू शकतोय आम्ही, पण असं आम्ही म्हणणार नाही. या हो या 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 मास्तरीन भाई या. काय तुम्ही दारातच गप्पा मारत या. अधिपती, तुमची खुर्ची इकडं आहे. मालकाने असं उभं राहायचं नसतंय. मालक टेबलाच्या या बाजूला बरे दिसतात. तुमच्या समोर काय आहे आई साहेब? कोण मालक?
काय तुम्ही पण. आणि आमच्या वस्तात काय म्हणतात माहितीये काय, झोपण्यापेक्षा बसावं, बसण्यापेक्षा उभं राहावं, उभं राहण्यापेक्षा पळावं माणसानं. ठीक आहे, तुमची मर्जी. बरं आता या मास्तरीन बाईसनी मोकळं करून टाकूया काय माझं? का कुठं जायचंय तिला? इथंच आहेत ना जॉबला, थांबल की. काय हो मास्तरीन बाई, थांबाल नव? मग राहावा इथं. यावेळी तुझा राजीनामा आम्ही मनावर घेत नाही, पण पुढच्या वेळेस असा कागद आला तर परत फुलपगारांकडनं रद्दबदली करायची नाही. कळलं काय? गपगुमान काम कर, पगार घे आणि घरी जा. बाकी कशात नाक खुपसू नग. तुझ्या कामाशी काम ठेव. कळलं का? हो. आणि मितालीचं काय? तिचं काय? तिला का फितवलंस तू? हा, कशाला लोकांच्या फाटक्यात पाय घालतेस तू? ती इथं शाळेत आली हे तिच्या बापाला माहितीये. तिच्या बापाला तिनं शिकायला नगय. त्याला कळलं तर तिचं तंगड तोडून तिच्या हातात देईल. उद्या तिचं काय झालं तर तिचा बाप आमच्याकडे काम करतो, आम्हालाच मधी पडायला लागेल. मास्तरीन हायस ना व, मास्तरीन बनून राहा, देव बनू नको. तिनं शिकायचं का नाही ते तिचा बाप ठरवल. तिच्या वाट्याला जाऊ नग. कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? मला हे खरंच वाटत नाही. माझ्या आईची शपथ घेऊन सांगते मॅडम, अधिपती दादामुळेच मी आज शाळेत आली. हो, ते माझ्याकडून रोज भाजी घेतात 500ची. 500ची? ह्या महिन्यात 15 आणि बाकीचे 3 असे 18 झालेत. आणि आई म्हणते शाळेतच जा, तिथे जास्त धंदा होतोय. ताई, जिजूंचा कॉल आहे. करते मी नंतर. अगं बोल ना ताई. बोलते नंतर इरा. आत्ता का नाही? मला काम आहे. काम? कसलं काम ताई? अहो बाबा बघा ना कसं वागते ही. तुम्ही बोला ना तिला काहीतरी. जिजूचा कॉल येतोय कधीपासूनचा. अगं ताई उचल ना फोन. इरा, मी त्यांना निवांत रात्री फोन करते. अगं मग तेच कॉल उचलून सांग ना त्यांना. अगं मी फोन उचलत नाही म्हणजे बिझी आहे कळेल त्यांना. बघ बंद झाला. अहो बाबा बोलणार होतात ना ताईशी. काय?
तुम्हा दोघांबद्दल. आमच्याबद्दल? अक्षरा, सगळं ठीक आहे ना? हो आई, ठीक आहे सगळं. ताई, हे बघ परत कॉल करतायत, ते उचल ना. अक्षय बाळा, बोल ना एकदा. हॅलो कमल, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. ही काय पद्धत आहे वागण्याची? आपण बोलूया नंतर. का आता का नको? हे बघ अक्षरा, मी तुझा होणारा नवरा आहे. कमल प्लीज, मी करते नंतर फोन. अक्षरा, झालं समाधान? अक्षरा बस. बाबा, मला स्वयंपाकाची तयारी करायची. ते मी करते. खरं सांग, काही झालंय का? नाही आई. माझ्या फोनवरती येतोय त्यांचा कॉल. ताई, हॅलो इरा. इरा, तुझी बहीण असं का वागते माझ्याशी? मी तिच्यासाठी एवढा जीवाचा रान करतोय आणि ती माझ्याशी 2 मिनिट फोनवर बोलू शकत नाही? मी काय मूर्ख आहे म्हणून फोन करतोय तिला? माझ्याशी 2 मिनिट ती फोनवर बोलली नाहीये. काय प्रॉब्लेम? काय वागणं झालंय? तिला लग्न करायचंय की नाही माझ्याशी? तिचा विचार बदललाय का? काय नक्की प्रॉब्लेम काय? त्या भुवनेश्वरी मॅडमचा राग ती माझ्यावर काढते. तरी तिला सांगत होतो की ती नोकरी सोड म्हणून, पण तेही तिने ऐकलं नाही. त्या भुवनेश्वरी मॅडम जेव्हापासून तिच्या आयुष्यात आल्या ना, वेड्यासारखं वागायला लागली तुझी बहीण. अरे नाही होते तर सोड ना म्हणावं ती नोकरी, कशाला आमच्या डोक्याला त्रास देते? कमल, मी तुम्हाला म्हणलं होतं ना नंतर फोन करते. किमान माझ्या बोलण्याचा मान तरी ठेवायचा. अच्छा, हे बघ. हॅलो. आता लग्न कसं लावणार तिचं? लग्न लावलं नाहीस ठीक आहे, पण शाळेत कशा पायी पाठवलंस? पोलीस शाळेत पाठवायची बळजबरी नाही करू शकत. नाही, बरं आहे. घरी बसून याचं डोसकं खात बसणार ती कार्टी, त्यापेक्षा बरं आहे बाबा. 8 तास शाळेत जाईल, तुझ्या डोसक्याला ताप नाही. लय बोकाड पसरत होती. म्हणलं जा शाळेत, 18 होऊ द्या, बघतो तिला. तुझी पोरगी आहे, तुझा प्रश्न आहे. पण तुझ्या पोरीला तुझी नस सापडल्या. तुझं नाक कसं दाबायचं हे चांगलंच कळतंय तिला. डोकं आहे हा तिला, डोकं आहे. पण आता त्या मास्तरनीच्या नादाला लागून ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते की नाही ते बघ. पोरीचं लग्न नाही लावलंस ठीक आहे, पोलिसांच्या बडग्याला घाबरला, वय पण कमी आहे तिचं म्हणा. पण शाळेत पाठवून चूक केलीस तू, आणि पोलिसांनी तुला स्टेशनावर बोलवलं तेव्हा आमासनी का नाही सांगितलास? पोलीस घरी आले होते. पोलीस घरी आलते? कोणी पाठवले? कोणी पाठवलं? नाही माहित. पोलिसांनी दम भरला होता मला. म्हणलं पोरीला शाळेत पाठव, नाही तर जेलमध्ये बस. मी घाबरलो होतो. एकदा माफ करा सरकार. मग आता काय पाठवणार तू तिला शाळेत? हा, तुम्ही म्हणाल तर काढतो शाळेत ना तिला. हा, जाणायच की बाबा, काढतो शाळेत म्हणजे बदनामी आमची. हा, थोरल्या सरकारने सांगितलं शाळेतनं काढून टाकायला म्हणून. लई शहाणा आहेस धनाजी. तुझ्या घरी पोलीस आलते तेव्हा आलतास का तू विचारायला आमच्याकडे? हा, तेव्हा स्वतःचं डोसकं लावलंच नव्ह. मग आता तुझं तू निस्तर, तुझी पोरगी तुझं तू बघून घ्या. तर ती परत आणि बोकाड पसरत जायची पोलीस स्टेशनात आमचं नाव घेत. छान आहेस की बाबा, असलं काय चालणार नाही. आम्हाला काय डिमो डोसक्यात समजतोस काय तू? नाही सरकार, दाखले सरकार माफ करा मला, चुकलं माझं दाखले सरकार. ये चल जा, निघ तू निघ. जा जेवणाचं बघ. आमासनी माहिती
कोण आहे ते? कोण? असं का बघायला? मूर्ख समजतो धनाजी आमासनी. म्हणजे म्हणजे ही जी खुर्ची आहे ना व, ती आम्हाला दान म्हणून नाही मिळाली आहे. ती आम्ही मिळवल्या आमच्या अक्कलवर. काय कळलं नाही? पण आम्हाला ती कळलंय. काय? ह्याच्या मागचा सूत्रधार कोण? तुम्ही सांगा. मला नाही माहिती. तुम्हाला माहित आहे काय? कोण हाय ती व्यक्ती? कोण? ताणू नकोस की ताई, सांगून टाकी. सोन्याला पडवू. दुर्गे, मध्ये मध्ये बोलायचं नाही. चुकलं ताई, चुकलं. मला माफ कर ताई. कुणाला काय शिक्षा द्यायची ते आम्ही ठरवू. हं? तू फक्त त्याची अंमलबजावणी करायची, अक्कल पाजवायची नाही. चल जा, स्वयंपाकाचं काय ते बघ. का एवढं का चिडलाय तुम्ही? काय झालं? गोष्ट चिडण्यासारखीच आहे. काय काय झालं? काय? आपली माणसं जेव्हा लपवाछप्पी करू लागतात, तेव्हा मनाला इंगळ्या डसतात. माझी काय चूक झाली काय? दोष वयाचा असतोय. कुणाविषयी बोलताय तुम्ही? धनाजी बद्दल. धनाजी? सरकार एकदा माफ करा. दाखले सरकार एकदा माफ करा. मोठे सरकार मी तुमच्या पाया पडतो. दाखले सरकार, हो मला यार डंपरांनो थांबा. दाखले सरकार मला माफ करा. दाखले सरकार मी तुमच्या पाया पडतो. एकदम माफ करा. माझी बायका पोर आहे. उठ उठ, असं काय करू नका. ग बसा जरा. अधिपती, थोरल्या सरकारांची अवज्ञा करू नका. अवज्ञा करत नाहीये मी. मग हे काय आहे? धनाजी घराबाहेर गेलाच पाहिजे. त्याची खरंच काही चूक नाही. त्याची पोरगी शाळेत दिसली नव. ती त्याच्या सांगण्यावरनं नाही, माझ्या सांगण्यावरनं गेली होती. मी तुमचा गुन्हेगार आहे तो नाही. तुम्ही मला शिक्षा करा. काय ग, झालं ना सगळं बोलून? मिटलं ना सगळं भांडण? हो. बरं झालं. हो ना, देवापुढे दिवा लावते. अक्षरा, देवाच्या पाया पड. आम्ही चुकलो, आम्ही कमी पडलो. आमच्या मायेत खोट आहे, नात्यात छिद्र आहेत आणि या समद्याला आम्ही जिम्मेदार आहोत. आई अंबाबाई, आम्हासनी शिक्षा झालीच पाहिजे.
हात काढा. हात काढा आईसाहेब. अधिपतींमुळे मिताली शाळेत परत आली. म्हणजे गुंड आणि असंस्कृत नाहीये तो माणूस. मलाही धक्का बसला आणि भुवनेश्वरी मॅडमना पण त्यांनीच समजावून सांगितलं. म्हणजे सेन्सिबल वाटतोय. आहे पण अशिक्षित आहे. अगं अशिक्षित माणसं सेन्सिबल नसतात असं कोणी सांगितलं? आणि हे बघ 9वी झालीये ना त्याची, म्हणजे अशिक्षित नाहीये. हवं तर कमी शिक्षित म्हण, आणि देवानी सद्बुद्धी दिली तर शिक्षण करतीलही पूर्ण. आता या वयात कुठे बाबा. अगं शिक्षणाला वय नसतं बाळा. रवींद्रनाथ टागोरांनी 17व्या वर्षी चित्रकला शिकली. शिकावं, शिकत राहावं आणि शिक्षणासाठी आपल्याला जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना प्रेरित करत राहावं. दुसरं काय आपल्याकडे. हे बघ ज्ञानदानासारखं पुण्याचं काम नाही. आधिपतीनं भुवीला दुखावलं. हा तिला आधीच माहित होतं आधिपती खोटं बोलतोय ते. कारण धनाजीनं आधीच सांगितलं होतं ना. ती वाट बघत होती आधिपती आता सांगल मग सांगल, पण आधिपतीनं काय सांगितलं नाही. त्याचाच त्रास झाला तिला. हा पण हे समज धनाजीवर आलं ना, तेव्हा आधिपतीनं कबूल केलं. आता राडा तर होणारच नवा. आधिपती असं कधी वागला नाही ना. भुवीला वाटतंय आधिपती हातातून निसटून चाललाय. तुम्हाला माहितीच ना, काय बी झालं तरी भुवी असं कधी होऊ देणार नाही. बाबा राहू द्या, हे घ्या चहा घ्या तुम्ही, मी करते. आज लवकर संपली शिकवणी. हो अगं मुलांची आज घटक चाचणी आहे ना म्हणून. ओ बाबा चाचणी मुलांची आहे, टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. अगं अक्षरा. हा गबाळा तुझा चहा तू तिथेच ठेवलास ना आधी. हो हो येऊ का बाई? तुम्ही येऊ ना. अहो असं काय विचारताय? या. नमस्कार. 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 बसा. कसे आहात जीजू? मस्त. तू कशी आहेस? मस्त. अरे वा. सॉरी बर का न सांगता आलो. अहो सॉरी काय त्याच्यात. या. हो हो चल चहा पाण्याचं बघू. तुम्ही बसा, मी येते. अक्षरा आज तरी वेळ आहे ना तुला बोलायला? हो हो म्हणजे शाळा आहे पण थोडा वेळ आहे. अरे बापरे. मग बोलणं होईल का आपलं? आहे वेळ थोडा जायला. मग डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालू. म्हणजे हे फायनल बैठक. हे बघा पुढच्या महिन्यात 3 मुहूर्त आहेत. 5 तारीख, 18 तारीख आणि 27. यातील 18चा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. जयदेवराव काय म्हणताय तुम्ही मुहूर्ताचं? आमची काहीच हरकत नाही. मुलांना सुट्ट्या केव्हा आहेत ते बघायला पाहिजे. माझं तर होईल मॅनेज. अक्षरा तुझं काय? मी विचारते सरांना. अगं विचारायचं काय? सांग त्यांना लग्न आहे म्हणून. आयुष्यात एकदाच होतं. हा आणि नाही दिली सुट्टी तर सोड नोकरी. बाबा ती विचारेल आणि सांगेल. हा अरे तेच म्हणतोय मी.
आता घाई केली पाहिजे, बस्ता काढायचा आहे आपल्याला, दागदागिने बी खरेदी करायचे आहेत. मला वाटतं साधच करूया, फार गाजावाजा नको. आता मुलीकडच्यानीच लग्न लावायचं असते, मग आता तुम्ही ठरवा. अंगणात मांडव घातला तर चालेल ना? आता तुम्ही ठरवा कसं करायचं ते, पण शेवटी निर्णय अक्षरावरच आला ना. तू तारीख कळव आमासने, म्हणजे तारीख फायनल करून टाकू. पण मला काय वाटते 18 तारीख धरू, म्हणजे मुहूर्त बी चांगला आहे. काय अक्षरा? नाही फार तर मी बोलतो की तुझ्या त्या भुवनेश्वरी मॅडमशी, त्यासनी बी कळत असेल की नोकरी करतोय आपण, गुलामी नाही. आणि आपलं बी पर्सनल आयुष्य असतंय ना, हो का? शाळेला वाहून घ्यायचं लोकांनी आपली घरदार सोडून. मी बोलते. हा मग आजच कळव. चला निघूया ना आपण. हो काही नाही, लग्नाला जायचंय आम्हाला एका. मला पण सोडा रस्त्यात. हा सोडतो की. येतो. अच्छा बाय. चला झाले एकदाचे सगळे गैरसमज दूर. अगं आई, हे बघ पुढच्या महिन्याची 18 तारीख ना. हे बघ इथे 18 तारीख. ताई तू एक काम कर ना, तू ना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत अख्खा महिना सुट्टी घेऊन टाक. तसे तुझ्या सुट्ट्या वायात जातात. हो बाबा, हो तुम्ही शांत का उभे आहात? आपल्याला खूप काम करायचंय. आपण ना कामांची वाटणी करून घेऊया. मी डेकोरेशन करते, ताई तू. अगं वर्षी शांतपणे का उभेस आता? असा का चेहरा झालाय? तर लग्न ठरलं की होतं असं. हो का? लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी त्या घरची. बस 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 अक्षय, तुला वाटत नाही हिचं लग्न ठरल्यासारखं? ताई काय काय झालं? नाही आवडलं आमासने. काय? साखर? तुझं वागणं. माझं काही चुकलंय का? गुरुजी सांगा हिला काय चुकलंय ते. तुम्ही मला पैसे देऊन चूक केली. गुरुजी तुम्ही काय काय ती काय बरळायला सा? मी कशाला यासनी पैसे देऊ? नाही. आता बऱ्या बोलानं कबूल कर का तुला आमच्या भाषेत समजावू? ताई मी काय बी नाही केलंय. काय? ताई मी काय बी नाही केलं ग. गुरुजी खोटं बोलायल्यात. 30 वर्ष आम्ही ह्यासनी ओळखतोय. किती? 30 वर्ष. कधी बी खोटं बोलत नाहीत, दगाबाजी करत नाहीत. या घरातली समधी देवाची कार्य 30 वर्ष निष्ठेने केलेत यांनी. कळतंय तुला? तुला काय वाटलं दुर्गे? आम्ही या खुर्चीत बसतोय ते काय हवेत गोळ्या मारत? हा, उडत्या पाखरांची पंख मोजतोय आम्ही. तुझी लबाडी आम्हासनी कळणार नाही असं वाटलं वय तुला? हा दुर्गे, ही जी समधी माणसं आहेत ना, ती फक्त आम्ही जोडलेली माणसं नाहीत. ते आमचे निष्ठावान योद्धे आहेत, योद्धे.
कवटी टणक आहे तुमची. तुमची माऊ आहे? नाही नाही, इथनं पुढे ना तुम्हाला भेटायला येताना मी हेल्मेटच घालून येणार आहे. डेंजर कवटीबाज बाई. कवटी टणकच असते ती, मेंदूचं रक्षण करते काही. मनाचं रक्षण करायला हाडाचा सांगाडा असतो. तरी बी मन पळून जाऊ शकतंय. मन म्हणजे हार्ट म्हणताय ना तुम्ही? हा, दिल. त्याला हृदय असं म्हणतात मातृभाषेत. काकी जरा बांधून द्या ना प्लीज. हा, हृदय म्हणजे ते तुमचं तेच हो, दिल हो. अहो पण मातृभाषेत बोला की. राष्ट्रभाषेला काय प्रॉब्लेम आहे काय? मग राष्ट्रभाषेत तरी बोला पूर्णपणे. एक ना धड भाराभर चिंध्या. काय एवढे असले जड जड शब्द एकदम पटाटा टाकताय तुम्ही. वांड वांड शब्द एकदम सहज. त्यासाठी काय तुम्हाला लई डोसका लावायला लागतं असं वाटत नाही. एक नंबर. सगळं सोपं आहे तुमच्यासाठी. सोपंच असतं शिक्षण घेतलं की. द्या. काय शिक्षण? अहो तुम्ही काय मला शिक्षण देणार? मी शिक्षिका आहे. असं काय नसतंय. आमच्या आई साहेब काय म्हणतात माहितीये काय? हे अख्खं जे कम्प्लीट जे जीवन आहे ना, ती आपली शाळा आहे. फक्त आपण विद्यार्थी राहिलं पाहिजे मरेपर्यंत. आलं का लक्षात? जिथून जे चांगलं मिळते तिथून ते माणसानं घेतलं पाहिजे. त्यासाठी काय मास्तरच पाहिजे असं काय नाही. चांगलंय. काय काय नक्की काय चांगलं आहे? नाही, त्या म्हणतात ते चांगलं आहे, पण त्याला शिक्षणाची साथ असेल तर अजून चांगलं होईल. नाही, आता बघा तुम्ही काय बोलला. साथ ही माणसांची मिळते हो. तुम्ही राष्ट्रभाषेचा आधार घेतला हो. साथ सॉरी, शिक्षणाची जोड. असू दे असू दे. आम्हाला काय राष्ट्रभाषेचं वावडं नाही. कसं आहे, भाषा ही माणसं जोडण्यासाठी वापरली गेली पाहिजे. माणसाचं म्हणणं कळलं पाहिजे भाषेतनं. बस. मला पटत नाही. काय पटत नाही? राष्ट्रभाषा का जोडणं? तुमचं मत. पण ठीक आहे ठीक आहे. माझे बाबा म्हणतात व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे? जाऊ दे, नंतर बोलू आपण. सांगा की. मला वेळ नाहीये हो आता. प्लीज. झालं? थँक्यू काकी. मास्तरीन म्हणून तर सांगा. हे बघा, मी तुमची काय मी तुमची शिक्षिका नाहीये. बर, म्हणजे तुम्ही काय फक्त पोरासनी शिकवणार? विद्यार्थ्यांना. हा, आणि आम्हासनी शिकायचं असेल तर मग शाळेत यावं लागेल. आम्ही शाळेत? चालू द्या, मी निघते. काय हो? कुठे निघता? कुठं हो? मला मेलीला काय पाहिजे होत? ताईची पंगा घेतला. घे, रडून घे. धनाजी. ताई नका, मला कसली बी सजा देऊ नका आता. आता आईस्क्रीम खाण्याची सजा. आईस्क्रीमच आहे ना? खा. तू आमासनी आज ओळखतेस वय? आमच्या दरबारात चूक घरच्यानी करू व दारच्यानी समद्यांना समान शिक्षा असते. बहीण आहेस म्हणून तुला सूट मिळल असं वाटलं वय तुला? जर का अशी कशी चूक केलीस ग तू? पहिली आणि शेवटची चूक. ठीक आहे, आता आईस्क्रीम. कमी जास्त काय वाटलं तर डॉक्टरांना बोलवून घे. चल. आणि चंचीचं काय? तू सांग, मी बोलू. आता वाट कसली बघतेस? घे बोलून तिला ताबडतोब. आजच्या आज चंची आली पाहिजे घरात. गुरुजींना पत्रिका बघायला सांगितली. ती जुळली तर लगेच लग्नाचा बार उडवून देऊ. हा. ते समोर आल्या की नाही माझ्या डोसक्याचं चार्जिंगच जाते मला. मला काय कळतच नाही माहितीये काय. असं डोसकं डिम्म पडल्यावर होती की नाही. म्हणजे काय विषय हार्ड होऊन जातोय. माझ्या छाताडाचा भाता असा नुसता धडधड 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 पेट्रोल वाटल्याने असा बुगाट पळतोय की नाही. मला असं वाटतं पटकन काळीच बाहेर येईल असं वाटतंय खरंच की. म्हणजे ना मला बोलायचं असते काहीतरी वेगळे, मी बोलतोय काहीतरी तिसरे, मग ते समोरच्याला काहीतरी वेगळंच वाटतं, मग घडतं काहीतरी चौथं. असं बोंबा बोंब सगळी. आता पण एवढ्या चिडल्या, एवढ्या
अशा भडकल्यावर झाले रे. मला म्हणलं पाठलाग करू शकत नाही तुम्ही माझं. मी काय पाठलाग करणार वाटतं काय असते? तुम्ही करणार होता का पाठलाग? करणार होतो, पण पाठलाग करू नका असं त्यांनी म्हणलं नसतं तर करणार होतो मी पाठलाग. त्या मला म्हणल्या पाठलाग करू नका, नाहीतर तुमची मनातली हे कमी होईल. म्हणलं काय इज्जत कमी होईल म्हणल्या बाई. त्यांनी काहीतरी वांड शब्द फेकला, असा अवघड शब्द होता काहीतरी, पण त्याचा अर्थ ते होत इज्जत असंच काहीतरी. म्हणजे तुझी इज्जत आहे तर होती, आता नाही. आता माझं थोबाड बघतील का नाही याची बी शंका आहे मला. का काय झालं? अहो वहिनी, म्हणजे काय, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही एवढे दिवस शाळेला येणार नाही, आपली भेट होणार नाही, हे काय मला आवडणार नाही. असं म्हणजे तुम्ही सुट्टी घ्या की, पण एवढं भातचं का ना 10 दिवस सुट्टी काय ग. म्हणजे मला काय वाटलं कोण गेलं बिलं का काय नातेवाईक, पण नंतर म्हणलं नाही. तसं जर असतं ना तर त्यांनी स्पष्ट कारण लिहून दिलं असतं की अमुक अमुक नातेवाईक पाहुणे पायी मयत झालेला आहे म्हणून मला सुट्टी पाहिजे. तसं त्या म्हणलं नाही. त्या काय म्हणल्या, हा त्या म्हणल्या खासगी कारण आहे. मी म्हणलं सांगा काय खासगी कारण आहे, आम्ही ऐकतोय म्हणलं लोकांचं खासगी, सांगा. तर मग ते काय सांगितलं नाहीत. मग काय त्या काहीतरी बोलल्या, मग मी त्यासनी काहीतरी बोललो, मग वाजलं, मग बोंबलले. मला म्हणल्या काय तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे. मी म्हणलं मला काय शाळेचा कोण आहे, म्हणजे कोण आहे काय कोण आहे मला काय. मग काय तुम्ही काय मला विकत घेतलं नाही. ते तुम्ही ऐकताय ना माझं, बोलत जाऊ की हा हूं काहीतरी मधी भूम्यावनी उभं करायला का कोणतं आहे असं वाटलं मला. ऐकतोय. बरं पुढे काय झालं? त्या म्हणल्या तुम्ही काय मला विकत घेतलं नाही. मग मी म्हणलो घेऊ शकतोय. काय अधिपती, ही काय भाषा आहे त्याची? आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय त्याला जरा सुद्धा कळू नये. शेवटी दाखवलीस ना त्यांनी त्याची पातळी. विकत घेतो म्हणे मला. ताई, तो विकत खरं तर घेऊच शकतो तुला. एक्सक्यूज मी काही विकायला नाही काढले स्वतःला. बाबा काय बोलतीये ही? मला तसं म्हणायचं नव्हतं. तू चिडचिड करू नकोस बरं. चिडचिड करू नको तर काय करू? तो माणूस मला म्हणतोय की मी शाळेत सलग 10 दिवस रजा नाही घेऊ शकत म्हणून. अरे माझ्या रजा आहेत शिल्लक, आणि फुलपगारी सरांना काही प्रॉब्लेम नाहीये, तर ह्याला काय प्रॉब्लेम आहे? बरं असला प्रॉब्लेम तर तू मुख्याध्यापकांशी बोल ना, ज्यांनी माझी रजा मंजूर केली आहे. मला असं रस्त्यात अडवून काय मिळवलं असेल त्यांनी? बेसिक मॅनर्स नाहीयेत त्या माणसाला. बायकांशी कसं बोलावं याची अजिबात अक्कल नाहीये. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण गुलाम आहोत त्यांचे. हे संस्कार आहेत त्या भुवनेश्वरी मॅडमचे. आणि ह्यांच्या हातात शाळा आहे, शाळेचे मालक आहेत ते. हे असे अडाणी आणि मस्तवान. अगं हो, पण सत्ता त्यांच्या हाती आहे. तेच ना आई, त्याच वाईट वाटतं. तुम्हाला माहितीये आज भर रस्त्यात एका रिक्षावाल्यावर पैसे उधळत होता हा माणूस. मला इतकी लाज वाटली ना, मी पैसे गोळा केले आणि लगेच त्यांच्या हातात दिले. बरं तो रिक्षावाला पण लगेच पैसे घेत होता, त्याला पण ओरडले मी. आजचा दिवसच खराब आहे माझा खरंच. हे बघ एवढं शिवायचंय ना? हो बस बस एवढंच. हो हो बघ मग नंतर काही बोलशील पुन्हा. नाही ग आई. हॅलो. हॅलो बायको. व्हायची अजून. माझ्यासाठी तर झालीयस, अजून एकाच महिना फक्त. काय झालंय? काही नाही. मूड ठीक नाहीये का? नाही असं काही नाही. काहीतरी झालंय. ऍक्च्युली शाळेत. पुन्हा शाळेत? नाही म्हणजे शाळेत नाही पण. ए बाबा प्लीज हा, तू आता मला काहीच सांगू नकोस. मी सांगतो तुला पटत नाही, माझं काही ऐकायचं नाही, नंतर चेहरा पाडून बसतेस. आता तुझा बोलायचा मूड आहे की नाही तेवढं सांग फक्त. पण बोलतेय ना. पण मूड ठीक नाहीये ना. तो होईल ठीक. बाहेर जाऊया. कुठे? तू तयार हो पटकन, मी निघतो. पण कुठे जायचंय? रंकाळ्यावर जाऊया. रंकाळ्यावर? आता? पण अपॉइंटमेंट नको. हा जा.
अगं आई आत्ता नको प्लीज. आणि ताई प्लीज तू तर नाटक करू नकोस. आणि हो, त्या अधिपतीचा राग जिजूंवर बिलकुल काढू नकोस. अक्षू जा ना. अगं आई आत्ता नको, माझा मूड खराब आहे. उद्या जाते. हॅलो. हॅलो. हा हा आहे आहे. अगं तू येतेस ना? उद्या जाऊया प्लीज, आज नको. आज का नको? कारण काम आहे मला आता म्हणून. प्लीज उद्या जाऊया ना. ठीक आहे, पण उद्या नक्की. हा हो हो नक्की. गुड नाईट. गुड नाईट. त्याला जिंकायचं असेल तर तुला तुझ्या डोसक्याचा वापर करावा लागेल. आई साहेब 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. काय ग एवढं नको बाबा. बघा हे वकिलांना नवीन जागेचे फोटो पाठवले. हे बघा आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. ऐका की, ह्यो महत्वाचा विषय आहे जरा. नंतर बघू. आमचा विषय तुमच्या समोर आहे. कोण मॅडम? नमस्कार. मॅडम नाही, फॅशन वाली कला चंचला. फॅशन वाली कला चंचला. चंचला आपली चंची. आई शपथ, चंचे. अगं मावशे कसली ताड माड उंच झाली गाई. मागच्या टायमाला आली तेव्हा कशी उडी उडी होती. एवढ्या नाकानं अख्ख्या घरभर दादा 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 करत फिरत होती. होय का? काय झालं असं? काय झालं बघायला? आता मोठी झाली ती. मोठी झाली की. ए चंचे, काय ध्यान करून घेतलंय स्वतःच? काय अवतार केला यो? साडीची डिझायनर आहे मी. फॅशन आहे ती. कसं असेल मग? आणि हातावर काय? एसी. हातावर एसी? त्यातनं काय गारवार येते काय? बंद पडलाय तुझा एसी. असं कुठे एसी असतोय आई साहेब? वय तुझ्याच कुरपन. बाहेर कधी आलास? हे काय आत्ताच. हे बघ, मुकाट्यानी बाजूला हो. असं कसं? असं कसं? तुझ्यामुळे एकदा जेलमध्ये गेलो मी, आता नाही. मी कंप्लेंट करे ना पोलिसांकडे. हो, ऍटिट्यूड कोणाला दाखवती? मला? तुला तर माहिती, ज्याचे अनेक रंग तो त्यामुळं आपल्या समोर टिव टिव नाही करायची, कळलं का? आणि गुन्हा काय आपला? काय रे गुन्हा काय आपला? काय म्हणून तक्रार करणार? आपला गप गुमान रस्त्यात उभा आहे मी, त्याची तक्रार? माझ्या वाटेत आलायस. हो, मी तुमच्या वाटेत ना आलोय, तू माझ्या वाटेत आलीस, माझ्या डेव्हलपमेंटच्या. बघती काय, तुला काय वाटलं इसरलो मी? लय लीडर बनायची खाज आहे ना तुला, म्हणून तुझ्या बापानं चाळीतल्या लोकांना एकत्र करून माझ्या विरुद्ध भडकावलं. भडकावलं की नाही? तुझ्या एका तक्रारीमुळे ना समद होत्याचं नव्हतं झालं. समद जिंदगाणीतली 3 वर्ष माझी जेलात गेली. किती? 3. माझ्या अख्ख्या धंद्याची घडी इसकटवली तू. तुझ्यामुळं लोक मला गुन्हेगार बोलू लागले. चाळीत आपली लय इज्जत होती, पण ती तुझ्यामुळे गेली. तुझी इज्जत चाळीत? मग
मला बघितलं ना त्यांच्या माना झुकायच्या, पण तुझ्यामुळं त्यांच्या झुकलेल्या माना वर झाल्या आणि माझ्या विरुद्ध साक्ष दिली समद्यांनी. अरे दादागिरी करून, गुंडगिरी करून, वसुली करून तू 7 लोकांची घरं त्यांच्या ताब्यातून काढून घेतलीस. तक्रार नाही करणार तर काय करतील ते? खोल्या त्यांच्या घेतल्या. तुझ्या बाचं काय गेलं? तोंड सांभाळून बोल. का तोंड सांभाळून बोलू? 10 लाख, प्रत्येक खोलीचे 10 लाख रुपये देत होतो मी. लोकांच्या घराची किंमत 40 लाख असताना त्यांना 10 लाख सांगून तू लुबाडत होतास, त्यांना फसवत होतास. कुठल्या शेतातला मुळा देतोय का 40 लाख रुपये? माझ्या समोरात तांगड्यात तोडून देतो त्याच्या. हे बघ, मुळात आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, आम्ही सांगितलंय तुला. आई अंबाबाईची शपथ, नाही तुला तुझ्या खोलीतनं बाहेर काढलं ना, नावाचा बजरंग नाही. तुझा बाप पण मला अडवू शकत नाही. तुला तुझ्या खोलीतनं बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तुझ्यासाठी खोली असेल की आमच्यासाठी आमचं घर येते, आणि आम्हाला आमचं घर सोडायचं नाहीये, कळलं? काय तुम्ही पण. अहो आई होता मी तुमच्या मनातलं ओळखता येणार नाही भाई. हा बाळा, तिकडे एकरवर रान मोकळ पडले की तिकडे उभी राहते, इथं खेटून कशाला उभी राहिल्या? पाया पडायला. माझ्या कुठे पाया पडतीस? डोसक्यावर पडल्यास काय? ए मावशी, तिकडे डोसकं घरी ठेवून आल्या काय? एकदा सांगलेलं कळत नाही हिला? भंजाळलीस काय? जा चमची, तू जेवणाचं काय ते बघ. जा तू पण आवर पटशील. जा. तुम्हाला जेवणात काय आवडतं? भोपळा. हो आई साहेब, तुम्ही समजावा हिला. काय झालं? उगाच गळत पडते ती. तिला काय, मला असलं आवडत नाही, तुम्हाला माहित आहे ना व? तुम्ही सांगा तिला तिच्या भाषेत. बघा, मी आणि बोललो म्हणजे भोंगा पसरत परत. चंचू पात्र येऊ काय? बजरंग, माझी वाट सोड. पर्स द्या माझी. नको. हा काय मूर्खपणा आहे? मूर्खपणा काय? अहो मॅडम, तुम्हाला आहे ना डोळ्यात मिरच्या टाकायची आवड आहे ना, म्हणून काढून दिली. ए गाण्या, मसाला काढ त्यातला आणि होऊन जाऊ द्या तांबडा. ए पाक्या, ते मिरचीवर न गाणं कुठलं रे? हाय हाय मिरची. काय मिरचीवर काय फिरायला निघाल्या की काय? हाय हाय मिरची असं आहे ते. कर हाय हाय मिरची. हाय हाय मिरची. कसं आहे टीचर मॅडम? हे शिकवतोय मी यांना. हे 2 विद्यार्थी माझे दाढीवाले तुमची कॉपी मारत होतो जरा. आता मिरची फक्त तुमच्या जिभेत न निघत. जेलमध्ये जाऊन आपण लय काय काय शिकून आलोय. एकदम फ्री क्लासेस. म्हणजे कोणी आपलं ऐकलं नाही तर काय करायचं? धमकवायचं, किडनॅप करायचं, भोसकायचं की डायरेक्ट टपवायचं. समद ट्रेनिंग झालंय आपलं, कळलं का? त्यामुळे तुझ्या थेरड्या बाला सांगायचं, आपलं चंबू गावाळा आवरायचं आणि सुटायचं. काय टीचर मॅडम?
यावेळी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि या वक्ताला तुम्हाला पैक पण नाही देणार आहे मी, कळलं का? आणि तुला तर माहितीये ज्याचे अनेक रंग तो म्हणजे रंग हवा मॅटर क्लोज करायचा. बाद झालं तुमचं. पर्स आहे मला दे. पर्स हे बघा माझी पर्स. बजरंग सांग त्यांना. हे दे रे दे. अरे द्या द्या दे ना. माझी पर्स द्या म्हणलं ना मी तुम्हाला. अगं घेत का नाही? पिक्चर मॅडम लय झाली कॉमेडी, आता सिरियस. ती सल होती त्यांच्या मनात, सगळ्यात हाईट गेली ती आमच्या वडिलांनी गेली. आमच्या आईसाहेबांना तू अडाणी बाई आहेस, तू अशिक्षित बाई आहेस, तुला काय अक्कल आहे, असं तसं. मग आमच्या आईसाहेबांचं टाळकं सटकलं. त्या म्हणल्या आता खड्ड्यात गेलं शिक्षण, आता शिक्षण न घेताच मोठी होऊन दाखवणार, सगळ्यांपेक्षा मोठी. मग त्यांनी लातच मारली शिक्षणावर. आणि मग जाऊ दे, मोठा विषय आहे तो. सांगत बसलो तर वेगवेगळ्या निवांत सांगेन. सांगायचं हे आहे की आमच्या आईसाहेबांनी शिक्षणाविषयी जरी तिटकारा असला तरी बायकांचा अपमान केलेलं बिलकुल खपत नाही त्यासनी. म्हणजे पुरींवर जर कोणी चुकून हातबीत उचललेलं त्यासनी दिसलं तर बुक्काच उडू देतात. मग फोबडाला पुढे मागं बघत नाहीत. पण मग त्याचं इथे काय? इथं त्याचं हे आहे की आमच्या आईसाहेबांनी आमच्यावर असे संस्कार केलेले नाही आहेत मास्तरीनबाई, की एखाद्या बाईचा अनादर करा. मला बोलायचं होतं वेगळं, मी तुम्ही वाद एवढा घातला माझ्या बरोबर की मी काहीतरी वेगळंच बडबडलो. मला तसं म्हणायचं नव्हतं, पण मी चुकीचंच बोललो. म्हणजे विकत घेण्याची भाषा बिषा केली, मी खरंच चुकीचं बोला. असं कुठल्याच बाईशी बोलताना बोलू नये. मला तुम्ही माफ करा, एवढंच म्हणायचं. मला मला माफ केलं नव्हतं तुम्ही. हे बघा तुम्ही मी अहो काय करताय? अहो तुम्ही उठा उठा आधी. अहो तुम्ही उठा अधिपती. हे बघा उठा तुम्ही. अधिपती का तू जा जा अधिपती. मास्तरीनबाई, स्त्री ही आदिशक्ती असते, जगन्माता असते. मी तिच्याशी चुकीचं बोललोय, मी अपराधी आहे तुमचं. ओके ओके ठीक आहे, तुम्ही उठा. तुम्ही आधी म्हणा माफ केलं. हा हो हो ठीक आहे केलं. तुम्ही उठा आधी. थँक्यू. तुम्ही कुठं चाललाय? म्हणजे कुठं घरी चाललाय, बाहेर चाललाय? बाहेर. कसं चाललंय? रिक्षाने. चला मी सोडतो तुम्हाला. कुठे? कुठे? रिक्षापर्यंत सोडतो. चला मी जाईन. तुम्ही जाशील हो, पण मी आता आलोयच तर सोडतो. चला. मला एक सांगा, तुम्ही इथे काय करताय? ते काम होतं जरा माझं, म्हणताना आलतो. कसलं काम होतं? जरा बिझनेस आहे ना आपला. कसला बिझनेस? लक्ष ठेवायला लागतं. हा बिझनेस बरोबर आहे. तुला माहिती आहे का मी कोण आहे? हा भाई आहे भाई. या एरियाचा भाई. माझ्या भाई बोलतात आपल्याला. काय माझ्या एरियात येऊन माझीच बँड वाजवणार होता तू? आता हा सवताच्या पायाने घरला जात नसतोय. लय हाऊस आहे ना मला मारायची. हा तुझ्या
पैसा आम्ही आमच्या पोराला कधी पोट बी लावलं नाही आणि तू त्याच्यावर हात उगारलास. हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या पोरावर हात उघडतोस? हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? ताई, तुझ्या कागदांवरती का नाही सह्या पाहिजेत बघ. अरे देवा, अगं हे भवानी, अगं हे काय आहे समजा? आणि ताईची कापडं दागिने घालून का बसलीस तू? अगं लाज बीज हाय का नाही तुला? ताईच्या जागेवर कशाला बसली तू? उठ. हेच पाहिजे होतं ना तुला. मावशीची जागा न्या घ्यायला पाहिजे होती ना. त्यासाठी सांगलं नव तू इथं मला. या वैभवाची मालकी न्या आहे हेच पाहिजे नव तुला. अगं हळू हळू बोल की दुचके, हळू बोल. वाटते की नाही भुवनेश्वरी? तू बदलते अवतार बदल, नाहीतर आपला अवतार करेल ताई. तुला तर बाहेर काढीलच, मला बी घराबाहेर काढील. चल लवकर चल, अवतार बदल नाहीतर. दुर्गे, घराच्या मालकीनीवर हात उगारायचा नाही, नाहीतर मी तुला बी घराबाहेर काढल. तू मला घराबाहेर काढणार? मला? अगं रक्ताचं पाणी करून तुला एवढी मोठी केली ह्यासाठी काय? रक्ताचं पाणी केलं वय? इकडे आपण जरा शांतपणे बोलूया का प्लीज? तू मला का बाजूला घेऊन येतेस? तू वेळ देऊन येत नाहीस, आलीस तर उशिरा येते. माझे आई बाबा वाट बघून निघून जातात. जेव्हापासून आपलं लग्न ठरलंय ना अक्षरा, तेव्हापासून त्यांना अपसेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेस तू. माझा हट्ट आहे म्हणून ते निमूटपणे सगळं सहन करतायत, पण ते हे डिझर्व नाही करत. अक्षरा, का करतेस तू असं? हे किती वेळ तुझी वाट बघत होते ते, का नाही आलीस तू? बरं नंतर म्हटलं की तुला साडी घेऊ, पण त्यातही नकार घंटा. का असं करतेस तू? मला मान्य आहे मला यायला उशीर झाला, पण मला माहित नव्हतं की तुमचे आई बाबा वाट बघत थांबणार आहे. पण आपलं ठरलं होतं ना, तर तू यायला हवं होतं ना वेळेत. मला वेळेतच यायचं होतं. पण आलीस का तू? आलीस का तू? तुम्ही ओरडू नका प्लीज, दुकानात होत आपण. आलीस का तू ते सांग आधी मला. खूप प्रॉब्लेम झाला होता, मी तुम्हाला सांगितलं ना. तो बजरंग, कधी तो बजरंग, कधी त्या भुवनेश्वरी मॅडम, कधी त्यांचा टुकार मुलगा अधिपती. प्रॉब्लेमच नाही का आयुष्यात? फक्त अधिपतीचं काय? तोही एक प्रॉब्लेमच आहे ना. प्रॉब्लेम नाहीये ते स्टँड घेतात स्टुडंट साठी. पण तू तर तक्रार करतेस ना त्याची. मी तक्रार त्यांच्या शिक्षणाबद्दल केली, माणूस म्हणून मी त्यांची तक्रार कधीच केलेली. मरू देतो अधिपती, त्याचा विषय महत्वाचा आहे का इकडे? आपण इथे शॉपिंग करायला आलोय की त्याच्याबद्दल बोलायला आलोय? काय तर म्हणे तो स्टँड घेतो स्टुडंट साठी. एवढं होतं तर स्वतः का अडाणी राहिला? बरं जाऊ दे, आता त्यांचं असेल काहीतरी, आपल्याला काय करायचंय? तुम्ही शांत व्हा. तू का त्याची वकिली करतेस? तुम्ही का आगपाखड करताय? तुला का त्याचा पुळका काय एवढा?
तुम्हाला काय राग आहे त्याचा? मला त्याचा नाही तुझाही राग येतोय. कधीही बघावा तेव्हा तुझा मूडच नसतो. काय हसण्यासारखं काय आहे? काही नाही. नाही बोल ना. नाही नको जाऊ दे, तुम्हाला राग येईल परत. अच्छा, म्हणजे माझ्या रागाची तुला एवढी फिकीर व्हायला लागली? नाही सांग, का हसलीस तू? मी तुला म्हणालो की नेहमी तुझा मूड ऑफ असतो म्हणून तुला हसायला आलं? जरा संवेदनशीलपणे वागायला शिक अक्षरा. सांग, का हसलीस तू? तुम्ही म्हणता ना मला नेहमी की माझा नेहमी मूड का खराब असतो, मग तुम्ही काय एवढी चिडचिड करता? हा, तुमचं काय? तुम्ही मला म्हणता ना माझा मूड नेहमी खराब असतो, तुमचं काय? तुम्ही तर असे मिनिटाला चिडता अचानक. माझ्या घरावर एवढं टेन्शन आहे, माझे आई बाबा घाबरलेले आहेत, काळजीमध्ये आहेत, आणि तुम्ही फरमान काढता की आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये म्हणून. पण मी आले कारण मी तुम्हाला शब्द दिला होता. पण मी माणूस आहे कमल, समजून घ्या ना मला जरा. मला त्या बजरंगनी आत्ताच धमकावलंय, मला भीती वाटतेय, काळजी वाटतेय माझ्या घरच्यांची, आणि तुम्ही त्यावर जोक करता. हा, नंतर बोलू आपण या विषयावर असं म्हणता. बट ठीक आहे, आमचा स्ट्रेस आमच्यापाशी. पण ह्या मनस्थितीमध्ये मी साडी घ्यावी असं वाटतं तुम्हाला कमल? सिरियसली? म्हणजे माझा मूड नाहीये हे तुमच्या लेखी अजिबात महत्वाचं नाहीये. मला मान्य आहे कमल, मी वेळेत यायला हवं होतं, पण तुम्ही समजून घेण्याचा थोडा प्रयत्न तरी करा. थोडं समजून घेणं मी तुमच्याकडूनही एक्सपेक्ट करते. माझी फॅमिली आता टेन्शन मध्ये आहे. तुम्हाला माहित नाहीये, आम्ही दिवस रात्र हैराण झालोय त्या बजरंगमुळे. मला आता इतकी भीती वाटते, असं वाटते की बजरंग आमच्या घरी गेला असेल तर काय होईल, त्यांनी आईबाबांना काही केलं तर नसेल. फोन जरी वाजला ना तरी माझ्या मनात चर्रा होतंय. ह्या मनस्थितीत मी साडी कशी घेऊ कमल? माणूस आहे मी कमल, मलाही भीती वाटते, माझ्यावरही या गोष्टींचा परिणाम होत असतो. तुम्ही मला म्हणता ना मी संवेदनशील